नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लताई या चॅनलवर. आज आपण बघणार आहोत मोड आलेल्या मटकीची चमचमीत रस्सा भाजी. ही भाजी खायला खूप चविष्ट वाटते आणि खूप पौष्टिकही आहे. ही भाजी तुम्ही पोळी, भाकरी, भात यासोबत खाऊ शकता. खायला खूप चविष्ट वाटते आणि बनवायला खूप सोपी आहे. एकदम घरगुती साहित्यामध्ये एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये आपण ही बनवणार आहोत. तर चला ही भाजी कशी करायची बघूया. याकरता इथे आपण मटकी घेतली आहे. याला मोडसुद्धा म्हणतात. याला रात्रभर भिजत घालून याचे असे मोड काढून घ्यायचे आहे. आणि इथे आपल्याला काही साहित्य लागणार आहे. कांदा बारीक चिरलेला घ्यायचा आहे, आलं लसूणची पेस्ट, आणि इथे कोथिंबीर घेतली आहे, कढीपत्ता लागणार आहे. हे सर्व साहित्य आपल्याला फोडणी करता लागणार आहे. आणि इथे आपल्याला बारीक चिरलेला टमाटर पाहिजे आहे. आता इथे आपण फोडणी द्यायची आहे. इथे मी वेळ वाचवण्याकरता डायरेक्ट कुकरमध्ये फोडणी देणार आहे. इथे तेल गरम करायला ठेवलं आहे. त्यामध्ये आपण मोहरी आणि जिरं घालायचं आहे. इथे मी मोहरी आणि जिरं घातलेलं आहे. त्याला छान तडतडू द्यायचं आहे. इथे मोहरी जिरं तडतडल्यानंतर यामध्ये आपल्याला आलं लसूणची पेस्ट घालून घ्यायची आहे. आणि हे आपल्याला छान 1-2 मिनटं छान परतून घ्यायचं आहे. इथे 1-2 मिनटानंतर यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. कांदासुद्धा आपल्याला छान हलका गुलाबी रंग येतपर्यंत छान परतून घ्यायचा आहे. इथे मी थोडा वेळ याला परतून घेते. इथे बघू शकता आपला कांदा हा छान हलका गुलाबी झालेला आहे. असंच याला थोडासा कलर येतपर्यंत याला थोडा वेळ परतून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे. आणि इथे आपल्याला फोडणीमध्ये कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर घातल्याने आपल्या फोडणीला खूप छान खमंग चव येते. आणि हे सुद्धा आपल्याला 1-2 मिनटं छान परतून घ्यायचं आहे तेलामध्ये. आता इथे आपण काही सुके मसाले घालायचे आहे. इथे 1-2 मिनटं आपण परतल्यानंतर यामध्ये आपण सुके मसाले घालून घेऊ. इथे आपल्याला सर्वात अगोदर हळद घालून घ्यायची आहे. त्यानंतर इथे आपण तिखट घालणार आहोत. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता, कमी जास्त. आता यामध्ये आपल्याला धणेपूड घालायची आहे. हे मसाले आपल्याला छान असे परतून घ्यायचे आहे 1-8 मिनिट. आता यामध्ये आपल्याला गोडा मसाला घालायचा आहे. तुम्ही तुमच्या घरी असलेला घरगुती कोणताही मसाला इथे घालू शकता. हे असे मसाले घातल्यानंतर 1 मिनिट याला तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे. त्यामुळे सगळ्या मसाल्याचा स्वाद या मसाल्यामध्ये उतरतो. इथे आपले मसाले परतल्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला टमाटर घालून घ्यायचा आहे. आणि याला छान परतवून याला छान तेल सुटतपर्यंत छान शिजवून घ्यायचं आहे. इथे मी छान हे टमाटर तेल सुटेपर्यंत शिजवून घेते. इथे बघू शकता आपले टमाटर छान शिजलेले आहे, छान मऊ झालेले आहे. अशा प्रकारे आता यामध्ये आपण ही मोड आलेली मटकी घालून घ्यायची आहे. इथे मटकी घालण्याच्या अगोदर पहिले मटकीला छान धुवून घ्यायचं आहे आणि मग घालायचं आहे. इथे चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी किंचित पाणी घातलं होतं मसाल्यामध्ये. आणि याला छान असं परतून घ्यायचं आहे. आपण हे छान 2-3 मिनटं परतून घेतलं आहे. आता यामध्ये आपल्याला जेवढं मटकीला रस्सा पाहिजे तेवढं पाणी घालून घ्यायचं आहे. तुम्ही अशी सुकीसुद्धा मटकी करू शकता, पण अशी रसरशीत मटकी खूप छान वाटते. तुम्हाला जर टिफिनमध्ये न्यायची असेल तर तुम्ही इथे सुकी करू शकता. आणि घरी खायची असेल तर तुम्ही यामध्ये असा रस्सा करून खाऊ शकता. आपण इथे कोथिंबीर घातलेली आहे आणि याला छान परतून घेतलेलं आहे एकदा. आणि आता याला झाकण लावून याच्यात 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. इथे बघू शकता आपण छान कुकरच्या शिट्ट्या केलेल्या आहे. इथे बघू शकता 2 ते 3 शिट्ट्यामध्ये आपली मटकी तयार झालेली आहे. आता याला आपण सर्व करूया. इथे बघू शकता अप्रतिम चवीची अशी मटकीची रसरशीत भाजी तयार झालेली आहे. तुम्ही भाजी पोळी, भाकरी, भात यासोबत खाऊ शकता.
तुम्ही ही अप्रतिम चवीची मटकीची उसळ नक्की ट्राय करा। आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।